संघांनी योग्यता वेळी जर ते आले असते तर कदाचित ती आम्ही कंप्लीट करू शकलो असतो. तुम्हाला 6-6 षटकांचं क्रिकेट आम्ही खेळवलं असतं, पण मला असं जाणवत नाही की आजचे सर्व सामने 6-6 षटकांचे पूर्ण होऊ शकतील, कारण आता वेळ झालेली आहे 1:45 आणि अजूनही पहिल्या फेरीतला चौथा सामना शिल्लक आहे. तर आपण थोडेसे उशिरा चाललो आहोत, त्यामुळे विनंती करतोय जितका वेळ वाचवता येईल तितका वेळ वाचवा आणि मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळा. प्रदीप न्यायनीत यांनी जरा थोडंसं बाहेर यायचंय. राज रणदिवे यांची भेट घ्यायची. प्रदीप न्यायनीत. सन्माननीय गणेश डिंबले सरांनी यायचे प्लीज लगेच. गणेश डिंबले, माझा आवाज तुम्ही ऐकत असाल तर आमच्या कमेंट बॉक्सशी रिपोर्ट करायचे. मिस्टर गणेश डिंबले यांनी लगेचच आमच्या कमेंट बॉक्सशी रिपोर्ट करायचे. प्रदीप न्यायनीत कॅप्टन आहेत रोहनदादा करंजकर युवा मंच संघाचे, आणि विजय पावले कॅप्टन आहेत दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीचे. तर दोन अनुभवी खेळाडूंच्या दरम्यान हा सामना रंगणार आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील स्कोरर तुम्हाला पाहायला मिळत आहेत मिस्टर समीर जोशी आणि त्यांच्यासोबत योगेश मांगुडे हे देखील खूप चांगले स्कोरही करतायत. महत्त्वाचं आहे ही बॉन्डिंग, आमची बॉन्डिंग जर व्यवस्थित असेल तर अचूक स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्याकडून कुठल्याच पद्धतीचं फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक येणार नाही. आम्ही मात्र पॉझिटिव्ह फीडबॅक अपेक्षित करतोय प्रत्येक खेळाडूंकडून आणि अंपायर्सकडून खास करून, कारण अंपायर देखील जबाबदारीने काम करतात मैदानाच्या आतमध्ये, तर आम्हाला देखील जबाबदारीची जाण आहे. त्यानंतर tenniswicket.in चे सर्व कर्मचारी खूप चांगलं कार्य घरबसल्या प्रेक्षकांसाठी करतायत. एक तरतूद आहे, एकाच वेळी 10 ते 15 ठिकाणी टुर्नामेंट्स वेगवेगळ्या परिसरामध्ये चालू आहेत, तर सर्व स्पर्धांना आपल्याला भेट देता येत नाही. त्यामुळे तरतूद tenniswicket.in च्या वतीने केले गेलेल्या घरबसल्या प्रेक्षकांसाठी एक चांगली स्पर्धा ते घरबसल्या निहाळत आहेत. या ठिकाणी जे आमचे मायबाप प्रेक्षक आलेले आहेत मैदानात ही स्पर्धा पाहण्यासाठी, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय की आपला बहुमूल्य वेळ काढून सोमवारचा दिवस असून सुद्धा ही गर्दी मात्र आयोजकांच्या या स्पर्धेला कुठेतरी पसंती मिळते असं आपल्याला पाहायला मिळते. तर संजयजी भालेराव आणि अक्षयजी निर्मळ हे दोन पंच, महेशजी शिंदे आणि अक्षयजी निर्मळ हे दोन पंच तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये निरीक्षण परीक्षण करताना पाहायला मिळणार आहेत. दुपारचं सत्र जाणवत नाहीये दुपारचं सत्र आहे, कारण या पुण्यामध्ये आल्हाददायक वातावरण, हलकीशी थंडी, हलकीशी उष्णता आणि ढगाळ वातावरण, आणि हे कुठेतरी क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण असू शकते. खेळपट्टी देखील टर्फची आहे, हलकासा गवत खेळपट्टीवर उगवलेलं आहे. आउटफील्ड थोडी स्लो आहे, पण जर आपण योग्य त्या फोर्सने फटके खेचले जमिनीच्या समांतर तर तुम्हाला देखील धावा मिळू शकतात, अशी ही आउटफील्ड आहे. चला सुरुवात करूया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन प्रथम षटक हाताळण्यासाठी प्रदीप न्यायनीत डॉन गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय कृष्णा गवळी आणि त्याच्यासोबत असेल इजाज कुरेशी. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतात. या डावाची 6 षटकांचं क्रिकेट आहे. व्यावसायिक क्रिकेट असताना मात्र प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी हाच दृष्टिकोन असतो प्रत्येक आयोजकांचा, त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट हे 6 षटकांचं खेळवलं जाते. तर तुम्ही जर वेळेत आलात तर आजचे सर्व सामने आम्ही 6 षटकांचे कंप्लीट करू. पुढचा बॉल सावध पवित्रा हलक्यातने बॉलला प्लेस केले जाते. बॅक टू द बॉलर. प्रदीप त्या ठिकाणी बॉल स्टॉप करतो फॉलो थ्रू मध्ये. प्रदीपला खेळणं देखील तितकंसं कठीण जाते, कारण अनुभव आहे प्रदीपकडे आणि अनुभवाच्या जोरावर त्याने खूप चांगली कामगिरी गेल्या कित्येक वर्षांपासून केली. 20 ते 25 वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत. क्रिकेट पासून मात्र त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली, नाव मिळाले. स्टेप आउट झाले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दोन क्षेत्ररक्षक चेस करतात. बॉल मात्र निघून जाते लॉंग ऑफ रिजनचा जवळ अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा वेगाने पळून पूर्ण केलेले आहेत. 2 धावांची वाढ. सुरुवात धाव फलकाची होते ना. 2 धावा धाव फलकावर आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. कृष्णा गवळी आणि इजाज कुरेशी या डावाची सुरुवात करतायत आणि गोलंदाजाच्या माध्यमातून खुद्द कॅप्टन प्रदीप यावेळेस ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला. यस, स्टॉप केला जातोय बॉल. एकच धाव मिळणार आहे. प्रदीपच्या समोर एक आव्हान आहे की एक दिग्गज संघ त्यांच्या समोर आहे आणि त्या दिग्गज संघाला पराभूत करण्याची प्रतिज्ञा घेऊन सकाळच्या सत्रामध्ये ते या मैदानात आले होते आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याची पूर्णपणे त्या ठिकाणी इच्छा दाखवली गेली, कारण नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारताना स्वतः गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आहे आणि ती जबाबदारी स्वीकारताना फक्त धावफलकावर 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. आणि कृष्णा गवळी
याने आतापर्यंत 3 बॉल्स खेळलेत आणि 3 बॉल्समध्ये आपल्या संघासाठी 3 धाबा बनवलेल्या आहेत. आता नवीन बॅट्समन स्ट्राईक एंडला इजाज कुरेशी. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केलेले आहेत. 2 षटकांचे पॉवर प्ले आहे. आपण एक क्षेत्ररक्षक पाहू शकतोय, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात केलेला आहे इजाज कुरेशीचा. इजाज कुरेशी स्क्वेअर तो विकेट खूप चांगला खेळतो आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक इजाजसाठी तैनात केला गेलेला आहे. हा असतो अनुभव, तो प्रदीपचा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते पंचांच्या डावीकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गती कमी केली, थोडासा साईड आर्म ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळाली आणि या सर्व घडामोडींमध्ये इजाजने थांबणं पसंत केलं. जास्त घाई झाल्याने या छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये आणि त्यानंतर पाहू शकतो रिझल्ट इज डॉट बॉल हाताळला गेलाय गोलंदाज प्रदीप न्यायनीत कडून. आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत, खर्च केल्यात फक्त 3 धाबा. पुढचा बॉल आडव्या बॅटीने खेळलाय, क्रॉस पॅटेड. स्वेलेक रिजन मध्ये थोडासा फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एका धावेला दुसऱ्या धावामध्ये परावर्तित करण्याची संधी मिळाली होती. धावचीतचा धोका होता, धोक्याला देखील बाजूला सारलेला आहे त्या ठिकाणी कृष्णा गवळीनं. 2 धावांची वाढ, 2 धावांच्या वाढीन धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. पॉझिटिव्ह सुरुवात दोन्ही संघाच्या बाजूनी मी म्हणू शकतोय, कारण इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे प्रदीपने. एक चांगली सुरुवात आहे आणि एकही विकेट डाऊन झाला नाही आतापर्यंत. ही चांगली सुरुवात आहे ती म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली नांदिवली संघाची. प्रदीप पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाईड यॉर्कर, गुड चॉईस. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी प्रदीपची आहे. साइड आर्म ऍक्शन विथ प्रॉपर पिचिंग अँड प्रॉपर पेस. या ठिकाणी पहिले षटक संपते. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाची बिनबाद 5 धावा. जखडून ठेवलाय गोलंदाजाने या ठिकाणी फलंदाजांना आणि त्याचमुळे या टर्फ विकेटचा फायदा प्रदीपला झालाय हे स्पष्ट होते. घेऊ एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. आपण तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र सिंहगड कर्नाटक 2021. चला नवीन गोलंदाज पाठवून द्या प्लीज. नो टीम मीटिंग प्लीज. हे गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा. गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा. थँक्यू. दुपारच्या सत्रात आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. सर्व ऑल इज वेल चालू आहे. टुर्नामेंट देखील एकदम ऑल इज वेल. प्रेक्षक देखील शांतपणे मनमुराद आनंद या स्पर्धेचा लुटतात. क्रिकेटची भूक मिटवण्यासाठी या मैदानावर आलेले आहेत. आता स्वतःच्या शरीराची भूक मात्र ते मिटवत नाहीयेत, पण क्रिकेटची भूक या टुर्नामेंटच्या माध्यमातून ते मिटवत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नवीन गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय प्रशांत गायकवाड. हे देखील पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये या षटकात सुद्धा 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर तैनात केलेले पाहायला मिळतात. स्ट्राईकवर बॅटर आहे कृष्णा गवळी. नॉन स्ट्राईकला असेल इजाज कुरेशी. आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर ऑफ साईडला आपण पाहू शकतो शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्यानंतर पॉइंट कव्हर मिडॉन हे क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत. यावेळी सरळ रेषेत खेळ खूप चांगल्या प्रकारे जागा बनवली. थोडासा क्रॉस बॅटर होता, चांगला स्टॉप त्या ठिकाणी. मिडॉप मधून मागे जाऊन लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रदीप. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 वर. 7 रन्स ऑन बोर्ड. थोडासा आखूट ठेवला होता बॉलला. स्क्वेअर द विकेट खेळण्याखेरीज समोर खेळलाय. यावेळेस पुल केलाय बॉलला, उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त तडाखा या ठिकाणी बॅटर कृष्णा गवळीचा. 6 धावांची वाढ. धावसंख्या पुढे पोहोचते 13 वर. 13 रन्स. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये तलवार मॅनेमध्ये होती आणि ती तलवार आता मॅनेच्या बाहेर आलेली आहे आणि आता बॅट तळपायला सुरुवात झाली कृष्णा गवळीची. ज्या कामासाठी मला संघात घेतलंय ते काम करण्यासाठी सज्ज झालाय कृष्णा. राईट आर्म राऊंड. यावेळेस मात्र खूप चांगल्या प्रकारे स्क्वेअर ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल जातो सीमारेषेच्या बाहेर. ये दिल मांगे मोर. मिळतोय स्पेक्टेक्युलर 4 चौकार. थँक्यू. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते कृष्णा गवळीची.
पुन्हा एकदा जागा बनवली, स्क्वेअर द विकेट, कट केले बॉलला, धावचीची संधी आली होती पण ती संधी मात्र कुठेतरी पूर्ण करता आली नाहीये. एका धावेची वाढ केली जाईल आणि एका धावेची वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. 18 रन ऑन बोर्ड. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग अटॅक पाहायला मिळालेला आहे पण तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता प्रशांत गायकवाडची यावेळी पाहायला मिळाली. थोडासा टप्पा आखूड केला होता, शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल, थोडंसं उंची खाली ठेवली होती त्यामुळेच मनासारखा फटका खेळता आला नाही आहे. बॅटर कृष्णा गवळीला स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय इजाज कुरेशी. क्रॉस बॅटेड गॅपमध्ये आहे, मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता कृष्णाकडून, तो कॉल पूर्ण केला गेलाय आणि अशा पद्धतीने 2 धावांची वाढ धावफलकावर 2 धावांच्या वाढीने धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड, स्टील नो विकेट्स. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी खरंच पाहायला मिळते. महत्त्वाचं आहे सांभाळून खेळणं आणि सांभाळून खेळता खेळता धावफलकाला पुढे नेणं आणि ती कामगिरी या ठिकाणी चोख बजवली जाते. मोठा फटका यावेळेस मात्र तडाका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, बॉल जातोय प्रेक्षक स्टँड मध्ये. 6 धावांसाठी दर्जेदार असरदार षटकार. खूप चांगलं संगीत संयोजन आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे आणि खरंच चांगली क्वालिटी या ठिकाणी मायक्रोमच्या माध्यमातून आम्हाला मिळते आणि आमच्या ऑनलाईन प्रेक्षक देखील जे यूट्यूबवर ऐकत असतील त्यांना देखील क्रिस्टल क्लिअर साऊंड ऐकायला येतोय का, तर नागेशजी पायगुडे यांच्या संगीत संयोजनामुळे, त्यांच्या मायक्रोफोनमुळे. चांगली स्कोरिंग या ठिकाणी आमचे मित्र मिस्टर समीरजी जोशी आणि योगेशजी मामगुडे करत आहेत. जबरदस्त माहोल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, चांगला कॉमेंट्री बॉक्स सेट केला. एका बाजूस tenniscricket.in सर्व समोर कर्मचारी चांगलं कार्य करत आहेत ऑनलाईन प्रेक्षकांसाठी. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट चाललं आहे आणि ते क्रिकेट पोचवण्याचं काम आमची ही टीम खूप चांगल्या पद्धतीने करते. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि स्पेल कंटिन्यू करतोय प्रदीप न्यायनीत. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्याला माहिती आहे की या 2 फलंदाजांना अडवण्यासाठी माझ्याकडे कुवत आहे, माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे दर्जा आहे आणि तो कुठेतरी मला वापरावा लागेल आणि या 2 फलंदाजांपैकी एकाला तरी मैदानाच्या बाहेर मला काढावं लागेल. तीच मनुष्य घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रदीप न्यायनीत उर्फ डॉन हा सज्ज होते. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळते कृष्णा गवळी. यावेळी हलक्या त्याने बॉलला स्टीअर केलं जाते बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दुसऱ्या धावासाठी एजाजचा कॉल होता, नकार दिलाय कृष्णाने आणि कृष्णा डेंजर एंडला येणार होता. तर डेंजर एंडला कोण आहे आणि नकार द्यायचा आहे की होकार द्यायचा आहे ही देखील क्वालिटी फलंदाजामध्ये असायला हवी आणि तिकडे कुठेतरी पाहायला मिळते. कृष्णा गवळीने नकार दिला आणि तो स्वीकारलेला आहे एजाज कुरेशीने. या एका धावेच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड, स्टील नो लॉस. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाची. आता नॉन पॉवर प्ले षटक आहे. जर आपण 30 या सर्कलच्या बाहेरच्या क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे इजाजसाठी. यावेळेस स्क्वेअर द विकेट खेळला त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन ओपन होतो, बॉल जातोय गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार सिंहगड चौकार. दर्जेदार खेळ करत असतो त्यामुळे स्क्वेअर द विकेट 3 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन दिलं होतं प्रदीप यांनी, पण तरी देखील गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला आहे इजाज कुरेशी. यालाच म्हणतात कलात्मक क्रिकेट, यालाच म्हणतात कल्पक क्रिकेट, यालाच म्हणतात जोखमीचं क्रिकेट, यालाच म्हणतात प्रतिभेचं क्रिकेट. ते प्रतिभेचं क्रिकेट या ठिकाणी इजाज कुरेशी दाखवते. प्रदीप न्यायने आपला पूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षण तयार रचतायत, पण त्या सर्व त्यांच्या डावपेचांना थोडासा भारी पडतोय या ठिकाणी इजाज कुरेशी आणि कृष्णा गवळी. 2 षटकं आणि 2 षटकांच्या नंतर तिसऱ्या षटकात ते 2 बॉल्स डिलिव्हर करून झालेले आहेत आणि धावफलकावर धावसंख्या झाली 31 धावा. दीपकदादा प्रतिष्ठान 31 धावा, दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाची. तर संघमालक
खुश असतील दीपकदादा प्रतिष्ठान या संघाचे, पण रोहन करंजकर थोडेसे नाराज असतील. कारण जसा अपेक्षित खेळ करायचा होता रोहन करंजकर 11 टीमला, तसा अपेक्षित खेळ आतापर्यंत झालेला नाही आहे. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर षटकं तुम्ही जेव्हा हाताळता तेव्हा विकेट घेणं हे प्रमुख उद्दिष्ट असते. कमीत कमी धावा खर्च करणं हे प्रमुख उद्दिष्ट असते. पण या दोन्ही कामामध्ये आतापर्यंत असफल राहिलेलं आहे रोहन करंजकर 11 संघ. अजूनही विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज प्रदीप नैनीत, राईट ओव्हर द विकेट. गती कमी गेली, हलक्या तरी बॉलला प्लेस केलं जाते स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय, हा जोखमीचा प्रयत्न होता, कॉल चुकला आणि धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज इजाज कुरेशी बॅक टू डग आउट, विकेट डाऊन. बघा सर्व काही व्यवस्थित होत असताना मात्र अजून तुम्ही घाई कराल, धाव काय संपत नाही असं पण म्हणू शकतोय. कारण इजाज कुरेशीला नकार द्यायचा होता. कृष्णा गवळीने सुरुवातीला दाखवलं की आपला धाव घ्यायची आहे, पण आपण मैदानाच्या बाहेरून सांगू शकतो की होकार नकार देणं हे सोपं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी जाता तो दबाव आणि तणाव असतो ना, त्यामुळे या चुका नकळत तुमच्याकडून घडत असतात. तर हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्ही देखील मोठं क्रिकेट खेळलं आहे. जे प्रेक्षक आतुरतेने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि जे 35-40 वयोगटातले आहेत त्यांना ठाऊक आहे क्रिकेटचा दबाव काय असतो, क्रिकेटचा तणाव काय असतो, खेळपट्टीवर गोलंदाजी कशी करायची आहे, खेळपट्टीवर फलंदाजी कशी करायची आहे, आणि कधी कधी सहजसोबा झेल सुटतो देखील. तर तुम्ही स्वतःहून मुद्दामून तो झेल सुटत नाही, तर कधी कधी तुमचा बॉडी बॅलन्स चुकतं, तुमची आयसाईट डळमळीत होते, त्यामुळे झेल सुटत असतात. तर प्रत्येकजण मैदानाच्या आतमध्ये चांगलं खेळ दाखवण्यासाठीच जात असतो, कोणाला टीका अपेक्षित नसतात चाहत्यांच्या. तर या ठिकाणी कॉल चुकलाय आणि एजाज कुरेशी बाद होते. नवीन बॅटर मैदानाच्या आत जातोय दिनू कांबळे. दिनू कांबळे हा देखील एक प्रतिभावंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी जातोय, पण आताच्या घडीला क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं झालंय आणि कुठेतरी गळचेपी होत होती टीम रोहनदादा करंजकर 11 संघाची. आता कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला जाईल, कारण जे काम करायचं होतं प्रदीपला ते त्याला करता आलं नाही, पण सांघिक यश मिळते टीम रोहन करंजकर टीमला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 33 धावा, 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय दिनू कांबळे. स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला कृष्णा गवळी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रदीप. गती कमी केली, पुन्हा एकदा स्क्वेअर द विकेट कट केलं जातोय. बॉलला पॉईंट रिजनमध्ये हलक्या हाताने, जास्त एफर्ट्स नाही देत आहे शॉट खेळण्यासाठी, कारण सर्व काही परिस्थिती आटोक्यात आहे हे जाणलंय दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली नांदिवली संघ, आणि त्यामुळेच कुठे घाई दिसत नाही आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. जवळपास 12च्या धावगतीने खेळ होतोय. जर याच धावगतीने खेळ झाला तर 70-80 धावा धावफलकावर येऊ शकतील, आणि अजूनही आपण मिडलमध्ये आहोत या पहिल्या डावाच्या, त्यामुळे जास्त घाई दिसत नाही. प्रदीपचा मात्र जो शोध घेण्याचा प्रयत्न आहे तो अजूनही अविरतपणे चालू आहे, अखंडपणे चालू आहे. पाहूया त्या शोधामध्ये यशस्वी होतोय का प्रदीप. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन पंच केलंय. बॉलला स्वीपर कव्हर रिजन ओपन होतं, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतो चौकार, 4 धावा. एवढं मोठं मैदान आणि तुम्हाला फक्त 9 पोझिशन असतात फील्ड सेट करण्याच्या. एक यष्टीरक्षक असतो आणि एक बॉलर असतो. तर कर्णधार देखील क्षेत्ररक्षण सेट करतोय, पण फलंदाज देखील तितकेच चाणाक्ष आहेत. गॅप शोधामध्ये यशस्वी होते. 4 धावांची वाढ, धावसंख्या 38 झाली आहे, 38. बॅट अँड पॅडमधला बॉल होता, बॉटमचा चांगला वापर. बॉलला टर्न केले जाते मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाईल, स्ट्राईक रोटेट होते आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या धावगतीने धावफलकावर 39 धावा आहेत दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाच्या. कोणीच जवळ यायचं नाही आहे. नवीन बॉलर पाठवून ऑन ठेवा, कुठल्याच कारणासाठी व्यत्यय आणू नका, कारण हा पहिल्या फेरीतला 4था सामना चालू आहे. यानंतर आम्हाला अजूनही 3 सामने 6-6 षटकाचे कंप्लीट करायचे, आणि जशी या सामन्यानंतर सूचना येईल आयोजकांची त्या षटकाचे सामने आम्ही खेळवणार आहोत. त्यामुळे आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय की जास्त जवळ येऊ नका. ओव्हर ब्रेकमध्ये लवकर लवकर बॉलर पाठवा आणि मॅच ऑन ठेवा. नवीन बॉलर दीपू सिंग रैना येतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कृष्णा
गवळी, नॉनस्ट्राईकला असेल दिनू कांबळे. धावसंख्या 39 झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, कारण या अगोदरच्या सामन्याचा विचार केला तर तो वन साईड झाला होता, पण जागृती स्पोर्टचा जो सामना होता 4 षटकांमध्ये 47 धावा होत्या आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये त्यांना फक्त 5 ते 6 धावाच गोळा करता आल्या होत्या. तर तुमच्याकडे तशी भेदक गोलंदाजी असेल तरी देखील तुम्ही धावांना अंकुश लावू शकता. चांगला बॉल होता, पण यावेळेस आगळा वेगळा प्रयत्न केला गेला. पेस बॉलिंगला हा प्रयत्न तुम्हाला जास्त धावा देऊ शकत नाही, खूप कमी चान्सेस असतात. आपण जेव्हा उलट दिशेने फटका खेळतो तर उलट दिशेने फटका खेळताना मात्र बॉलचा स्पीड, बॉलची उंची, बॉलची पिचिंग, बॉलचा इम्पॅक्ट या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला उलट दिशेने खेळायचं असते. बॉल जाते डॉट. यावेळेस सरळ बॅटने खूप चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह केले, सक्सेसफुल ड्राईव्ह. एकदा मी स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर जाऊन पोचतोय बॅटर दिनू कांबळे. आटोक्यात आहे अजूनही सिच्युएशन. जसं मी म्हणालो या अगोदर की 6 षटकांचं क्रिकेट असताना मात्र तुमच्याकडे 2 षटकं जरी एक निर्धारित मारा असणारी असली तरी देखील तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर हावी होऊ शकता आणि कुठेतरी हे षटक ठरेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. धावसंख्या झाली ते म्हणजेच 40 धावा. आतापर्यंत या षटकातले 2 बॉल्स डिलिव्हर केल्या दीपू सिंग रायनाने. चांगली सुरुवात या 4थ्या षटकाची केलेली आहे. पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पंचांच्या डावीकडून. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस फॉलो केलंय बॉलला, ड्राईव्ह केलं जात आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावांचा कॉल होता. लांबचं क्षेत्र असते, काऊ कॉर्नर आणि एक्स्ट्रा कव्हर. त्या ठिकाणी बॉल पोहोचेपर्यंत क्षेत्ररक्षक 2 धावा पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना असते आणि त्या संधीचा खूप चांगला वापर या ठिकाणी 2 फलंदाज कृष्णा गवळी आणि दिनू कांबळे करतायत. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या 42 झाले. 42 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली. रोहन करंजकर संघाकडून शर्थीच प्रयत्न चालू आहेत क्षेत्ररक्षण करताना, गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल ड्राईव्ह, क्रॅकिंग वन. तितका चांगला स्टॉप त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण गोलंदाज दीपू सिंगचं पाहायला मिळालंय. खूप चांगला स्टॉप आहे तो आणि वेगवान स्ट्रोक होता. कदाचित 4 धावा देखील जाऊ शकल्या असत्या, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ थोडासा वाईड होता, त्यामुळे 4 धावा जाऊ शकल्या असत्या. त्या आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत दीपू सिंग रैनाने. आणि या एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या 43 झाले. 43 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली. दीपू सिंग. ओहो, यावेळेस आडव्या बाजूने खेळायचं होतं, बॉलला स्विंग करायचा होता, पण मात्र बॉलचा आणि बॅटचा समन्वय न होता बॉलने घेतलाय स्पर्श यष्ट्यांचा आणि त्रिपळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 2nd विकेट डाऊन. अटॅक बॉलर दीपू सिंगचा, कारण या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. आतापर्यंतचं या डावातलं इकॉनॉमिकल षटक हे ठरते का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण पहिलं षटक देखील तितकंच कमी धावांचा खर्च केलं होतं. फक्त 5 धावा प्रदीप न्यायनीतने खर्च केला होता आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून हे षटक सुद्धा प्रदीप चांगला हाताळतोय. वा वा वा, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, नाईस वन. खूप चांगली पिचिंग या ठिकाणी आणि फलंदाजाला अडवतो आणि यशस्वी षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली संघाची धावसंख्या झालेली आहे 43 धावा, 3 गडी बाद. कुठेतरी आता धावांना अंकुश लागतोय. धावांना अंकुश लागण्यासाठी गोलंदाज दीपू सिंगला बोलावण्यात आलं होतं आणि त्याने धावांना रोख लावलेला आहे. धावा थोडासा शिफ्ट झालाय दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली संघावर. चला, जवळ येऊ नका, नवीन बॉलर पाठवून द्या. आम्ही घेतो छोटासा ब्रेक. आता गेलो, लगेच आलो. मदत करण्या हटन माग आहे दिलदार दादा जानशीर येई अन्यायाचा त्याला राग, अन्यायाचा त्याला राग, येई अन्यायाचा त्याला राग. न्यू बॉलर कमिंग टू बॉल.
न नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय महानंद नेनले. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच दिनू कांबळे. नॉन स्ट्राईकला असेल बॅटर उमर खान. 5व्या षटकाची सुरुवात महानंद करतोय. पंचांच्या उजवीकडून धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 43. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. नाईस चॉईस. आणि यावेळेस मात्र कुठल्याच पद्धतीचे पंचांकडे लक्ष न देता एक आयडियल खेळाडूची निशाणी तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. दिनू कांबळे मात्र तंबूच्या दिशेने परत जातो. नंबरच्या गाड्या फिर तर तेच दर्शवत आहेत वेल हिट विकेट. हिट विकेट. येस, यावेळेस हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. खरं तर ही कामगिरी जबरदस्त निरीक्षणाची आहे. पाय लागला. आम्ही रिप्लेमध्ये तेच चेक करतोय. पाय लागला होता यष्टांना. यष्टांना पाय लागला होता त्यामुळेच यस, हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. या ठिकाणी मोठा फटका आहे. हवेत आहे. एलिव्हेशन प्रॉपर डिस्टन्स आहे. कमी जजमेंट त्या ठिकाणी केलं जाते. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतायत पण त्या ठिकाणी झेल मात्र कंप्लीट होत आहे. बघा, हा ब्लाइंड थ्रो. याला म्हणतात ब्लाइंड थ्रो कारण कुठल्याच एंडकडे लक्ष न देता फक्त हातात आल्यानंतर थ्रो करायचा यालाच ब्लाइंड थ्रो म्हणतात. दरम्यान आकाश तारेकर, बायकर मॅन ऑफ रायगड, नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय उमर खान. धावसंख्या झाली ती म्हणजेच आता महेश शिंदे यांनी प्लीज आमच्या इकडे रिपोर्ट करायचं आहे. महेश शिंदे, जर आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल, आयोजक महेश शिंदे रिपोर्ट करायचं आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा उमर यांचं नियंत्रण सुटते आणि कुठेतरी पुन्हा एकदा रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. 3 षटकापर्यंत दमखम होता नांदिवली डोंबिवली संघाचा पण त्यानंतर 4थं षटक कुठलं तरी बहादर राहिलंय दीपू सिंगचं. आणि या 5व्या षटकाची सुरुवात देखील महानंदने चांगली केली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 46 धावा. 3 गडी बाद 46 धावा. यावेळेस थोडासा कमी गतीने बॉलला हाताळला होता. बॉलला स्विंग केलं जाते मिड विकेट रिजनमध्ये. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये 1 धाव तर पूर्ण केली जाईल. थ्रो थोडासा चुकला होता तरी देखील जास्त काही दडपण येत नाहीये. यावेळेस 1 धाव कंप्लीट केली. स्ट्राईकवर आकाश तारेकर येतोय. धावसंख्या 47 झाले. 47 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. चांगला कमबॅक. कौतुक करायला हवं गोलंदाजांचं. दीपू सिंग आणि महानंद या 2 गोलंदाजांनी बॉल्स फेकून झालेत. 1 सेकंड थोडंसं 1 सेकंड 4 बॉल झालेले आहेत. 1 मिनिट थांबायचं अक्षयजी. 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट. ओके, यू कॅन कंटिन्यू. 4 बॉल्स फेकून झालेले आहेत आणि 4 बॉल फेकून झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 47 धावा. 3 गडी बाद. चला, 5वा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. महानंद, राईट हँडेड बॅट्समन आकाश. ब्लॉक होल डिलिव्हरी. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह मिळवला. क्षेत्ररक्षक नाहीये. एकदा पूर्ण करून दुसऱ्या जवळ प्रयत्न केला जाईल. डेंजर एंडला उमर 2 धावा पूर्ण कर. उमरला अडवणं देखील तितकंच अशक्य आहे. आपण कित्येक वेळा पाहिलंय उमरला खेळताना. पण मी कौतुक करीन रोहन करंजकरच्या पूर्ण टीमचं की स्थानिक तर म्हणता येणार नाही, जिल्हास्तरीय खेळाडू आहे ते पुण्यातले आणि त्यांचा खूप बहारदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. एका दिग्गज संघासमोर एक चांगल्या पद्धतीने त्यांनी आव्हान ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रयत्नांना सलाम असतेच नेहमी. आता कुठेतरी पुन्हा एकदा स्ट्राईकवर बॅटर आकाश तारेकर. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3 गडी बाद 49. स्लॉक करायचा तो बॉलला. कनेक्शन चुकतंय. अपील तर केली गेलेली आहे आणि पंचांचं बोर्ड आकाशाकडे. आकाश तारेकर बॅक टू पेव्हिलियन. विकेट डाऊन. त्याची कुणा नाही नजर.
साऱ्या महाराष्ट्राला सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडकचा हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडकचा Thank you. हरिदास चरवड यस जबरदस्त कमबॅक या ठिकाणी दीपू सिंगने मिळवून दिला रोहन करंजकर टीमला. महानंदने त्याच्याच पावलावर पाऊल टेकून इकॉनॉमिकल षटक हाताळलेलं आहे आणि जो संघ 3 षटकांपर्यंत दमखम दाखवत होता, दरारा दाखवत होता या सामन्यावरचा, पण त्यानंतर मात्र आता स्टेबल सिच्युएशन, दोन्ही संघ एका समान सिच्युएशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटक संपते 5वं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर दीपक दत्त प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाची धावसंख्या झाली आहे 49 धावा आणि स्पेल कंटिन्यू करतोय दीपू सिंग, ज्याने 4थं षटक आता होतं. 4थ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या होत्या. तर दीपू सिंगला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येते. चांगली कॅप्टन्सी या ठिकाणी प्रदीपची. प्रदीपने पहिलं स्पेल कंटिन्यू केलं होतं, पहिलं आणि तिसरं षटक हाताळलं होतं. प्रशांत गायकवाडने दुसरं षटक हाताळलं, ज्यामध्ये 21 धावा खर्च त्याने केला. त्यानंतर दीपू सिंगने 4थं षटक हाताळलं, त्यामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर महानंद आले, महानंदने 6 धावा खर्च केल्या. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा गोळा करता आलेल्या आहेत त्या नांदिवली संघाला. रैना गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला उमर, नॉन स्ट्राईकला असेल शुभम. उमरवर जबाबदारी आहे. आता जबाबदारी आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी आहेत. जबाबदारी म्हणजे काय, तुम्हाला हे करायचं आहे, आणि आत्मविश्वास म्हणजे काय, मी हे करू शकतोय. तर या 2 गोष्टी मात्र आता उमरकडे असायला हव्यात जर धावांना आकार द्यायचा असेल तर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातले. गोलंदाजी मार्कवर रैना म्हणजेच दीपू सिंग. यावेळेस अलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत बॉल निघून जातो मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. फेक करेपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. संधी मिळते या ठिकाणी शुभमला या शेवटच्या षटकामध्ये आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आपल्या संघाची बाजू मजबूत करण्यासाठी, आपल्या संघाला एकला चांगल्या सिच्युएशनमध्ये नेण्याची संधी या ठिकाणी शुभमला मिळते. आणि पाहूया शुभम त्या अनुषंगाने खेळ करतोय का. डावकुरा फलंदाज आहे. चांगले लेफ्ट हँडेड बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळते आहेत या ठिकाणी दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली नांदिवली संघामध्ये. आणि आतापर्यंत चांगला बॉलिंग अटॅक सध्या झाला. जर दुसरं षटक वगळलं तर बाकी सर्व गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख अदा केलेली आहे. दीपू सिंग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार. जास्त वेळ घेऊ नका प्लीज रोहन करंजकर टीम. यानंतर आम्हाला अजूनही 3 सामने कंप्लीट करायचे आहेत आणि समय सूचक राहा असं मी वारंवार तुम्हाला सूचना करतोय. स्ट्राईकवर बॅटर आहे शुभम. गोलंदाजी मार्कवर रैना. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड. मोठा फटका यावेळेस. गगनचुंबी, गगनभेदी, दमदार, असरदार षटकार. शुभमचा तडाखा 6 धावा. अत्याचार केला जातो असं मी म्हणेन, कारण ज्या गोलंदाजाने 4थ्या षटकामध्ये फक्त इन मीन 4 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजाच्या विरोधात आल्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय शुभमने. 6 धावांची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 56 धावा. 56 रन्स ऑन बोर्ड. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला फोर्स केलं जाते. काऊ कॉर्नर रिजनमधून क्षेत्ररक्षक पुढे येऊन फेक करेल तोपर्यंत एकच धाव. थ्रो प्रॉपर. क्या बात आहे. दर्जेदार फेकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केलेली आहे. चांगला स्टॉप. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम देखील चोख बजावलंय. एका धावाची वाढ धावसंख्या 57 झाली आहे. 57 रन्स ऑन बोर्ड. स्टील 3 बॉल्स आर रिमेनिंग टू प्ले ऑफ दिस फर्स्ट इनिंग. स्ट्राईकवर असेल उमर. स्ट्राईकवर आता उमर आहे. धावसंख्या 57 धावा. 57 रन्स. पुन्हा एकदा रैना गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय परत येण्याचा. वा चांगला बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉलला ठेवलं होतं. स्टंप टू स्टंप अटॅक न ठेवता शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल आणि खूप चांगला वेग या बॉलला दिला होता. वेग आणि पिचिंग जबरदस्त राहिले या बॉलवर. त्यामुळेच मात्र ड्राईव्ह करायचा होता कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. तो प्रयत्न मात्र फसतोय उमरचा आणि बॉल जातोय डॉट. धावसंख्या थांबले ते म्हणजे 57 या आकड्यावर. आतापर्यंत 4 बॉल्स फेकलेत या 6व्या षटकातले रैनाने. मोठा फटका यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ रिजनमध्ये बॉलला हवेत खेळून काढलंय. लॉंग ऑफ रिजनमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत फक्त एकाच धावेवर समाधान आणि शेवटच्या बॉलवर चान्स घेईल तो म्हणजेच शुभम. धावसंख्या जाईल ती म्हणजेच एका धावाच्या मदतीने 58 धावा. लास्ट बॉल असणार आहे. डावकुरा फलंदाज ज्या फलंदाजाने
या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवर षटकार खेचलाय, उमरने विश्वास ठेवलाय शुभमवर. पाहूया तो शुभम विश्वास सार्थ ठरवतोय का, की ज्या गोलंदाजाने या डाबामध्ये चांगली गोलंदाजी केली रैना, तो गोलंदाज मात्र हवी होऊन जाईल या शेवटच्या बॉलवर. एक बॉल शिल्लक आणि एक बॉल मात्र सामन्याची दशा आणि दिशा बदलण्यासाठी कधीही उपयोगी ठरू शकतो. पाहूया या बॉलवर नाव कुठल्या संघाचं आहे, नांदिवली संघाचं की रोहन करंजकरचं. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय त्या ठिकाणी, स्क्वेअर लेग रिजन मध्ये सहज झेल कंप्लीट करतोय आणि सूरज याने तो झेल कंप्लीट केलेला आहे आणि या डावाचा शेवट गोड केलाय रोहन करंजकर अँड टीमने. आणि दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाला बनवता आलेले आहेत 58 धावा आणि 59 धावा पूर्ण कराव्या लागतील रोहन करंजकर 11 या टीमला 36 बॉल्स मध्ये. महेश शिंदे शैलेश निवांगुने दादा आहे मोठ्या मनाचा, श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा, दादांच्या जीवा भावाचा, हरिदास दादांच्या जीवा भावाचा. प्रभा क्रमांक 33 मध्ये वेडताना यो समाजकार्याचा, आज चारी बाजूला डंका होतय हरिदास दादांच्या नावाचा, होतय त्यांच्या नावाचा, डंका होतय त्यांच्या नावाचा. हे अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला, अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका, हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका, हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका, हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. हे गर्व आहे त्याला भगव्याचा जय चला समावला विनंती करतो विजेत्या संघाच्या कॅप्टन्सने यायचे. सर्वप्रथम मंगलमूर्ती डेव्हलपर्स, त्यानंतर देसाई युनायटेड ग्रुप आणि शशीतरा, तिन्ही विजयी कॅप्टनने यायचे. या ठिकाणी मी लॉट्स टाकतोय पुढच्या फेरीसाठी. पुन्हा एकदा मी पुकार देतोय, मंगलमूर्ती डेव्हलपर्स, देसाई युनायटेड ग्रुप आणि शशीतरा या तिन्ही संघाच्या कॅप्टन्सने यायचे. या ठिकाणी मी ड्रॉ करतोय नेक्स्ट राऊंडसाठी, तो ड्रॉ बघण्यासाठी या ठिकाणी यायचे. चला मनोज मांजरेकर यांनी यायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. त्या ठिकाणी आपण प्रक्रिया कंप्लीट करतोय लॉर्ड्सची. यानंतर सामना कुठला असेल त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळणार आहे. तर यायचं तिन्ही टीमच्या कॅप्टन्सनी, मंगलमूर्ती डेव्हलपर्स, त्यानंतर देसाई युनायटेड ग्रुप आणि शशीतारा, तिन्ही टीमच्या कॅप्टन्सनी यायचे. आपण या ठिकाणी ड्रॉ क्लिअर करतोय. चल मॅच ऑन ठेवायचे. दीपकदादा प्रतिष्ठान लगेच शेताशी लावून घ्या. बघा वेळ नाहीये, तुमच्यातला एक संघ आज कदाचित शेवटच्या फेरीमध्ये पोहोचेल. तर विनंती करतोय, चांगला खेळ करा, पारदर्शक क्रिकेट करा, न्यूट्रल राहा. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचे, लगेच सामना चालू करायचा आहे. चला यायचंय विजयी संघाच्या कॅप्टननी. आम्ही लगेच या ठिकाणी लॉट्स क्लिअर करतोय. शशीधरा टीमचे प्लेयर्स या ठिकाणी आलेले आहेत. मंगलमूर्ती डेव्हलपर्स आणि देसाई युनायटेड लगेच या प्लीज. मनोज मांजरे, कुमार निवंगुणे यांनी यायचं प्लीज. कुमार निवंगुणे यायचंय लगेच. तसेच शैलेश निवंगुणे कुठे असतील त्यांनी लगेच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. कुठल्याच कारणासाठी सामना थांबवायचा नाही. पंचाने देखील लगेच दखल घ्यायचे, व्यत्यय आणू नका, कारण 2:20 झालेले आहेत आणि हा सामना संपता संपता कदाचित 3 वाजतील आणि आम्हाला 3 सामने देखील कंप्लीट करायचे आहेत.
मंगलमूर्ती डेव्हलपर्स कर्णधार व्यासपीठाशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी लॉट्स पाडण्यात येत आहेत. आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधा. बबलू पाटील सर, आपला कर्णधार या ठिकाणी लवकरात लवकर पाठवायचा आहे चिठ्ठ्यांसाठी, अथवा आपला एखादा प्रतिनिधी. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती येतो सुलतान खान. आपण जो गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आणि आघाडीचे दोन फलंदाज जे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत ते आसिफ तांबोळी आणि सूरज कोराम हे आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण. प्रथम फलंदाजी करताना दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाने 58 धावा करून 59 धावांचं जे लक्ष ठेवलंय. पहिला चेंडू अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू गेलाय अगदी सीमा रेषा पार. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. अगदी डीप पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सुलतान खान त्या ठिकाणी आपण जो पाहतोय. आता मात्र चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी झेल बाद होऊन आसिफ तांबोळी जो तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. रोहनदादा करंजकर 11 या संघाचा आघाडीचा फलंदाज त्या दरम्यान एक चौकार ठोकल्यानंतर जो तंबूच्या आश्रयाला जातोय. महेश शिंदे शैलेश निवांगुने दादा आहे मोठ्या मनाचा. श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा. दादांच्या जीवा भावाचा हरिदास दादांच्या जीवा भावाचा. प्रभाग क्रमांक 33 मध्ये वेडताना यो समाजकार्याचा. आज चारी बाजूला डंका होतय हरिदास दादांच्या नावाचा. होतय त्यांच्या नावाचा डंका होतय त्यांच्या नावाचा. धन्यवाद डीजे. आसिफ तांबोळी त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो धनंजय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो. स्ट्राईकला येतो आघाडीचा फलंदाज सूरज कोरम आणि गोलंदाजी मार्कवरती आहे सुलतान खान. गोलंदाजी मार्कवरती काहीसा रनअप मध्ये आपण जो पाहतोय अगदी वेगवान चेंडू, उसळी घेतलेला चेंडू. पंचांनी मात्र त्या ठिकाणी त्या चेंडूला स्वैर घोषित केलंय. एक अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 5 धावा. षटक क्रमांक पहिलं जे सुरू आहे. यानंतर होणारा सामना तो चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. थोडंसं फंबलिंग होतंय त्या ठिकाणी. इजाज कुरेशी त्या ठिकाणी थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. त्या दरम्यान फलंदाजांनी मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि 59 धावांचा जो पाठलाग रोहनदादा करंजकर 11 संघ करताना जो पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना असेल मंगलमूर्ती डेव्हलपर्स विरुद्ध देसाई युनायटेड. आता मात्र अलॉंग दी समोरच्या दिशेने खेळून काढलेल्या चेंडूवरती 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या त्या सूरज कोरम याने. सुलतान खान याच्या प्रत्येक चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय ते धाव घेताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा काहीसा प्रयत्न केला. एक स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी वेगवान यष्टांच्या मागे जो यष्टीरक्षक आहे त्याच्या हातात विसावला जातोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू जो आपण पाहतोय. धावसंख्येत कुठल्या प्रकारची वाढ नसेल. पुढचा चेंडू वेगवान चेंडू अगदी स्ट्रेट बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतोय आणि सूरज कोरम देखील पहिल्या षटकामध्ये बसतोय. तो दुसरा धक्का रोहनदादा करंजकर 11 या संघाला. सूरज कोरम देखील जातोय तो तंबूच्या आश्रयाला.
धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना आहे तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण जो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. मंगलमूर्ती डेव्हलपर्स विरुद्ध देसाई युनायटेड क्रिकेट क्लब. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल व्यासपीठाशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेकीचा कौल देखील करून घ्यायचा आहे. यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. मित्रांनो, घाई करायची आहे. आपल्याला 6 षटकांचे सामने खेळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण जर सहकार्य केलं तरच 6 षटकांचे सामने होतील, अन्यथा षटकं कमी केली जातील. सूरज कोरम त्या ठिकाणी झेलबाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो फलंदाज अनिकेत. आता मात्र आघाडीची जोडी तंबूच्या आश्रयाला पहिल्या षटकादरम्यान 9 धावा जमा करत असताना जी तंबूच्या आश्रयाला परतते. नवीन गोलंदाज आपण जे पाहतोय तो गोलंदाजी मार्कवरती आहे रवी बुंबक. रवी बुंबक गोलंदाजी मार्कवरती आहे. तेज तर्रार मारा याच्या देखील गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर रवी बुंबक एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. व्यावसायिक क्रिकेटर आहे हा देखील. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने जो खेळून काढलाय. थोडंसं फंबल होतंय परंतु एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जे प्रवेश करताना पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 10 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती आहे. चालू असलेला सामना आपण जे पाहतोय रोहनदादा करंजकर विरुद्ध दीपकदादा प्रतिष्ठान. अगदी उजव्या यष्टीच्या लगतचा एक वेगवान चेंडू आपण जो मैदानामध्ये पाहिलात. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा चेंडू कळला नाही. वेगात स्वार होऊन गोलंदाजी करताना जो पाहायला मिळतोय तो रवी बुंबक. यष्टांच्या मागे आपण जे पाहतोय एक जुना जाणता खेळाडू अफजल मखदूम हा जो तैनात आहे. आता मात्र चेंडू पॉईंटच्या दिशेने जो खेळून काढलाय आकाश तारेकर त्या ठिकाणी थोडंसं चेंडू अडवताना फंबल करतोय आणि त्याचा फायदा 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 12 धावा. 59 धावांचा जो पाठलाग केला जातोय. चला देसाई युनायटेड आपला कर्णधार. आपल्याला या ठिकाणी वारंवार या ठिकाणी सूचना देण्यात येते अन्यथा षटकं कमी केली जातील. अगदी शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी फलंदाज आपण जो पाहतोय कुठल्याही प्रकारचा मोठा फटका या ठिकाणी येत नसेल. निर्धाव चेंडू. धनंजय मात्र फलंदाजीसाठी जो उतरलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 59 धावांचा पाठलाग जो मैदानामध्ये सुरू आहे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी आपण जे पाहतोय तो रवी बुंबक याची. दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली नांदिवली या संघाकडून रवी बुंबक एक सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर रोहन करंजकर 11 यांच्याकडून फलंदाज धनंजय अनिकेत ही जोडी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू त्या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा जो सामना आहे 2 बलाढ्य संघांमध्ये देसाई युनायटेड क्रिकेट क्लब विरुद्ध मंगलमूर्ती डेव्हलपर्स. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आमचे परममित्र तसेच एक चांगले आयोजक नियोजन करण्यामध्ये अग्रेसर असलेले आमचे मित्र जे पोलीस दलामध्ये देखील कार्यरत आहेत अतुल मांगडे विरुद्ध पिंटू मांगडे असे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा जो कौल केला जातोय 2 बलाढ्य संघांमध्ये देसाई युनायटेड आणि मंगलमूर्ती डेव्हलपर्स. त्या दरम्यान आपण चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर रोहनदादा करंजकर या संघाची धावसंख्या होती ती 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक घेऊन आलाय तो एक वेगवान गोलंदाज विजय पावले. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते. आज आपण या स्पर्धेदरम्यान जे पाहतोय नावाजलेले गोलंदाज फलंदाज अगदी पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्याच्या बाहेरील सर्व खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जे आता खेळताना पाहायला मिळतात. अगदी शॉर्ट पिच चेंडू शरीर भेदक मारा त्यावरती
फलंदाजाने एक फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला, एक धाव पूर्ण केली आहे, परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतोय अगदी सीमारेषा पार. चौकार. 4 धावांसाठी धन्यवाद डीजे. महेश शिंदे आपण जे पाहतोय यानंतर होणारा जो सामना आहे त्याचा नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला. त्यामध्ये मंगलमूर्ती डेव्हलपर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर देसाई युनायटेड या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघांनी त्याबद्दल दक्षता राहून तयारीत राहायचंय. यानंतर लगेच आपला सामना देखील खेळवला जाईल. आपण जे पाहतोय दोन बलाढ्य संघ आपल्या पहिला सामना खेळताना रोहन करंजकर 11 विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली नांदवली हा संघ आता मात्र खेळताना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना दीपक दादा प्रतिष्ठान डोंबिवली नांदवली या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 58 धावा करून 59 धावांचं जे लक्ष्य उभं केलंय त्याचा सुरेख असा पाठलाग आपण पाहतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र सर्वस्वी जबाबदारी धनंजय आणि अनिकेत या जोडीवरती असेल. एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. विजय पावली यांचं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, संघासाठी तिसरं षटक जे सुरू असताना अगदी फाईन स्वीप खेळत चेंडू अगदी सीमारेषा पार धाडून दिलाय. चौकार आलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू विजय पावले गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक जोरदार अपील, बॅटची बाहेरची कडा, चेंडू अगदी बॅटची बाहेरची कडा लागून सरळ विसावतोय. तो यष्टीरक्षकाच्या हातात. धक्का क्रमांक 3 बसतोय तो रोहन करंजकर 11 संघाला. अनिकेत मात्र त्या ठिकाणी झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. डीजे महेश शिंदे शैलेश निवांगुने दादा आहे लय मोठ्या मनाचा. श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा. दादांच्या जीवा भावाचा, हरिदास दादांच्या जीवा भावाचा. प्रभाग क्रमांक 33 मध्ये वेड त्यांना यो समाजकार्याचा. आज चारी बाजूला डंका होतय हरिदास दादांच्या नावाचा. होतय त्यांच्या नावाचा डंका, होतय त्यांच्या नावाचा. हे धन्यवाद डीजे. बिहारी आपण जे मैदानामध्ये पाहतोय तिसरा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज रोहनदादा करंजकर या संघाकडून खेळताना दिसतोय तो अमर गोरे. अगदी लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू तर गेलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का? हो, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये जी वाढ होते, धावसंख्या होते ती 18 धावा. पहिल्या चेंडूवरती अगदी फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला. 2 धावा त्या दरम्यान जे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते ती 18 धावा. आपण जे पाहतोय एक सुंदर फलंदाजी तशीच नियंत्रणबद्ध गोलंदाजी, दोन्ही संघ तुल्यबळ हा जो सामना चालू आहे. अगदी मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय घडतंय? चेंडू तर मात्र हातातून सुटलाय आणि त्या दरम्यान फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली आहे आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. या ठिकाणी अमर गोरे यांचा नक्की झेल सुटतोय. पाहूया अमर त्या ठिकाणी कशा प्रकारे आता मात्र फलंदाजी करेल ते. त्याच्या साथीला आहे तो फलंदाज धनंजय आणि अमर ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे तो विजय पावले. अगदी यॉर्कर चेंडू त्या ठिकाणी अपील केलं जात आहे आणि लेग बिफोर द विकेट LBWचा शिकार ठरतोय धनंजय आणि 4था धक्का बसतोय. फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. साहेबांना वंदन करीतो या चषकाला. अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज
गर्व धन्यवाद आहे डीजे. त्याला भक्ती. चौथा फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र संघाचा संघनायक प्रदीप नैनित उर्फ डॉन आता मात्र मैदानामध्ये उतरलाय. सर्वस्वी जबाबदारी कर्णधार व तसेच अमर गोरे याच्या खांद्यावरती असेल. धनंजय त्या ठिकाणी पायचीत होऊन लेग बिफोर दी विकेट होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. आता मात्र ही जोडी मैदानामध्ये 59 धावांचा पाठलाग सुरू आहे. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. सुंदर गोलंदाजी जी आपण पाहतोय गोलंदाजांची. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती तो विजय पावले. अगदी खोचलेला चेंडू हलक्या हाताने फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 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 आणि त्या ठिकाणी यशस्वी होताना जो पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 3 षटकं पूर्ण होत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा तर झालेल्या आहेत. अजून देखील एक मोठा पल्ला गाठणं बाकी आहे. 59 धावांचं जे लक्ष्य आहे ते पार करणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या नियमानुसार 59 धावा बनवाव्याच लागतील. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते तर कशा प्रकारे फलंदाजी होते. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं षटक तर संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो रवी बुंबक. पॉवर प्लेचं षटक नक्कीच एक सुरेख गोलंदाजी आपण जी पाहिली. वेगवान मारा तेज तर्रार मारा आपण या गोलंदाजाचा पाहिला. आता मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर कशा प्रकारे फलंदाज त्याच्यावरती आक्रमण करतोय ते पाहायचंय. क्षेत्ररक्षण सजवले जात आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण जे पाहतोय. डीप कव्हरला देखील क्षेत्ररक्षक असेल. डीप स्क्वेअर लेगला आहे. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. अगदी समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. मिड ऑफ बीट तर केलंय. त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा मात्र फलंदाजाच्या रोखू शकत नाहीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 23 धावा. संघाचा कर्णधार आपण त्या ठिकाणी पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण सजवताना. तसाच संघाचा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आपण जो पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करताना डॉन प्रदीप नैनित पोलीस दलात कार्यरत असताना देखील आपल्या खेळाविषयीचं प्रेम प्रत्येक स्पर्धांमध्ये त्याला ते घेऊन येतं. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट अगदी समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. आतापर्यंत प्रयत्न तर केला आणि त्या दरम्यान फलंदाजांनी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. अजून देखील एक मोठा पल्ला गाठणं गरजेचं आहे. चौकारा षटकाराबरोबर एकेरी दुहेरी धाव घेऊन संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करताना जे पाहायला मिळत आहेत. एक चांगली फटकेबाजी तशीच एक चांगली गोलंदाजी. अतिशय सुंदर असं खेळ आज आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. अतिशय शिस्तबद्ध असे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही संघांचं त्या दरम्यान कौतुक असेल. अगदी शॉर्ट पिच चेंडू वेगवान मारा आपण जो पाहतोय. परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पिचिंग झालाय आणि पंचांनी त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केली आहे. एका अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोचते ती 26 धावा. स्वैर मारा आपण जो पाहतो. पहिल्या 2 चेंडूवरती 2-2 धावा आल्या होत्या. त्या पुढील चेंडू एक स्वैर मारा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी रवी बुंबक तयार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती नीट चालला नसेल. चेंडू अगदी क्षेत्ररक्षक केलं जातंय आणि त्या दरम्यान 1 धाव जी मिळाली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. सिंहगड करंडक 2021 आज आपण पाहतोय जो 10वा दिवस आहे. आज पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे जिल्ह्याच्या बाहेरील सर्व व्यावसायिक संघ आजच्या दिवसामध्ये व उद्याच्या दिवसामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. 15 तारखेला या ठिकाणी विजयी जे संघ आपापल्या दिवशीमध्ये झालेले आहेत त्यांचा फायनलचे सामने 15 तारखेला याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू अगदी मोठा फटका. प्रदीप नैनित त्या ठिकाणी खेळून काढतोय. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि प्रदीप नैनित देखील जेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय.
फलंदाज त्या ठिकाणी झेलबाद झाल्यानंतर पाचवा फलंदाज आपण पाहतोय की जो बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. अजय कदम फलंदाजीसाठी जो सज्ज होतोय. अजय कदम उर्फ चिक्या आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचंय. एक नावाजलेला खेळाडू आता मात्र आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला आहे तो अमर गोरे. दोन्ही फलंदाज उंच पुरे. आता मात्र संघाला उंचीप्रमाणेच फलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू अगदी लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. आकाश तारेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, परंतु थोडंसं फंबल होत आहे आणि मात डायरेक्ट थ्रो. जर का यष्टीरक्षकांनी अडवला असता तर काहीसा खतरा त्या ठिकाणी फलंदाजाला झाला असता, परंतु त्या दरम्यान थोडंसं मिसफिल्ड होते आणि फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावरती. 29 धावा झाल्यात. अजून देखील आपण पाहतोय तर 30 धावेंची गरज आहे. 4थं षटक सुरू आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. आज सर्व संघ एक सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. अगदी समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. मिडऑफच्या अगदी हातामध्ये गेलाय चेंडू. त्या दरम्यान फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 29 धावांची गरज. चला वेळ लावू नका. हॅलो, वेळ लावू नका. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. पाणी घेऊन जा फलंदाजासाठी. काहीसा उन्हाचा तडका वाढत चालला आहे. त्या दरम्यान फलंदाजांना मात्र वारंवार पाणी देण्याची गरज असेल. चालू असलेले सामने आपण जे पाहतोय, सिंहगड करंडक 2021 एक भव्य दिव्य आयोजन. माननीय श्री हरिदास कृष्ण चरवड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते. सालाबादप्रमाणे यंदाही या स्पर्धेचा दिमाखात सुरुवात जी झालेली पाहायला मिळाली. काही दिवस पावसाने व्यत्यय आल्यानंतर देखील ही स्पर्धा पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच उमेदीने जी चालू झाली आणि आजचा 10वा दिवस आपण जो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सर्व व्यावसायिक संघ, पुणे जिल्ह्यातील तसेच पूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज व उद्या असे 2 दिवसांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. नवीन षटक घेऊन आलाय तो गोलंदाजी मार्कवरती विजय पावले. सामना करायला तो अमर गोरे. अगदी मोठा फटका लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. चेंडू अगदी भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडकचा. चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडकचा. चरवड भाऊ धन्यवाद टीजे. आवाज सिंहगड. एका षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 36 धावा. चेंजअप पेस, परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेला आणि पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. एक अवांतर धाव दिली आहे. एका अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. षटक क्रमांक 5 जे प्रगतीपथावरती आहे. 11 चेंडूंमध्ये आता मात्र समीकरण असेल ते 22 धावांची गरज आहे. पाहूया कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. ते कुठला संघ आपण जे मैदानामध्ये पाहतोय
दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत. सर्व दोन्ही संघांमध्ये नावाजलेले गुणवंत खेळाडू आहे. पुढचा चेंडू विजय पावले सामना करेल तो अमर गोरे. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु चेंडू अगदी वेगवान सरळ यष्टींच्या मागे यष्टीरक्षण करताना जो पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. हळूहळू समीकरण हे दोन्ही बाजूला दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेले जे पाहायला मिळतंय. अतिशय वेगवान अतिशय महत्त्वपूर्ण षटक टाकताना दिसतोय तो गोलंदाज विजय पावले. तितकाच एक मातब्बर फलंदाज अमर गोरे हा देखील सज्ज होतोय. चेंजअप पेस आणि पुन्हा एकदा चेंडू अगदी आसमानी टोला भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. चेंडू घ्या. महेश शिंदे शैलेश निवांगुने दादा आहे मोठ्या मनाचा. श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा. दादांच्या जीवा भावाचा हरिदास दादांच्या जीवा भावाचा. प्रभाग क्रमांक 33 मध्ये वेडताना यो समाजकार्याचा. आज चारी बाजूला डंका होते हरिदास दादांच्या नावाचा. धन्यवाद डीजे. आता मात्र ह्या षटकाराने समीकरण थोडंसं नव्हे तर मोठा बदल घडवून देतय. अमर गोरेच्या बॅट मधून निघतोय तो षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती. एका सुंदर गोलंदाजाला तितकाच एक सुंदर फटका खेळून काढलाय अमर गोरे याने. कित्येक विक्रम या फलंदाजाच्या देखील नावावरती आहेत. अतिशय सुंदर फटकेबाजी करतो. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला तर सीमारेषा पार नक्कीच करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. पुढचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने चेंडू तर खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी आणि दुसरी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी यशस्वीरित्या प्रयत्न केला आणि तो पूर्णही केलाय. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. अजून देखील आपण पाहतोय मित्रांनो 8 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज आहे. दोन्ही फलंदाज आता मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण देखील करतायत. पाहूया शेवटच्या 8 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असताना कशा प्रकारे फलंदाजी होते तर तितक्या धावा रोखून ठेवण्यासाठी गोलंदाज काय प्रयत्न करतोय ते. दोन्ही संघ नावाजलेले आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. पुढचा चेंडू विजय पावले त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. एक अनुभवी गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते. तितकाच मातब्बर फलंदाज देखील आहे. शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेर चुकांवरती चुका करतोय तो गोलंदाज. अगदी डाव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेल्या चेंडूवरती एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. अजून देखील 13 धावेंची गरज आहे. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावेंची गरज आहे. अमर गोरे मैदानामध्ये आल्यानंतर आपण जे पाहिलं तर दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली नांदवली या संघाने सामन्यावरती पकड निर्माण केली होती. परंतु अमर गोरेच्या षटकारानंतर आता मात्र रोहनदादा करंजकर 11 हा संघ देखील या सामन्यामध्ये पकड निर्माण करताना जो पाहायला मिळतोय. एक हुकमी गोलंदाजावरती जे आक्रमण चढवलं जातंय. खूपसा अनुभव त्याच्या देखील पाठीशी असेल. पुढचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू खेळून तर काढलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 48 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. या चेंडूवरती सर्व काही निर्भर असेल. आतापर्यंत महाग ठरलेलं हे षटक आहे विजय पावले यांचं.
एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय ते अमर गोरे यांची एका हाताने झुंज देताना दिसतोय आपल्या संघासाठी. रोहन करंजकर 11 या संघासाठी एक सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळतोय. काहीसा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा गोलंदाजाकडून होते ती चूक. अगदी ओव्हरस्टेपचा नो त्या ठिकाणी जो घोषित केलाय त्या दरम्यान काय घडतंय, एक अवांतर धाव देखील मिळते. नो चेंडू, पुढचा चेंडू जो गोलंदाज टाकेल तो फ्री हिट असेल. एका धावेने वाढ होते, धाव संख्या होते ती 49 धावा. आता समीकरण असेल शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. हा जो चेंडू शिल्लक आहे, फ्री हिटचा चेंडू शिल्लक आहे, कशा प्रकारे आक्रमण करतोय अमर गोरे ते पाहायचंय. एक नावाजलेला फलंदाज, तितकाच नावाजलेला गोलंदाज, एक चांगला द्वंद्व आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू अगदी वेगवान मारा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल आणि निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. सामना दोन्ही बाजूला समान रीतीने झुकलेला आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावींची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. सामना नक्की होता कुठे, आलाय कुठे. अतिशय सुंदर फटकेबाजी आपण जी पाहिली रोहनदादा करंजकर 11 या संघाकडून आलेला अमर गोरे याची अगदी एका हाती झुंज देताना दिसतोय. आपण जे पाहतोय एक चांगल्या गोलंदाजाला 2 षटकार खेचून काढलेत. सामन्यामध्ये थोडासा बदल करून दिलाय. एक चांगली फटकेबाजी आपण मैदानामध्ये पाहिली. आता मात्र शेवटचं षटक संघनायक कोणावरती सोपवतोय, अखिलेश सिंग गोलंदाजी मार्कवरती जो सज्ज होतोय. एक तेज तर्रार गोलंदाज आपण जे पाहिलं तर ह्या संघामध्ये अखिलेश सिंग हा देखील एक चांगला गोलंदाज, तेज तर्रार मारा करणारा गोलंदाज जो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अगदी शेवटचं एक महत्त्वपूर्ण षटक जे त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. कर्णधार त्या ठिकाणी स्वतः काहीसं मार्गदर्शन देताना. अजय कदम आता मात्र स्ट्राईकला आहे. उर्फ चिक्या कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचंय. अगदी 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 10 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अखिलेश सिंग. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचंय. क्षेत्ररक्षण सुरेखरित्या सजवलं जात आहे. चला लवकर लवकर खेळायचं मित्रांनो. यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील झालाय. देसाई युनायटेड क्रिकेट क्लब विरुद्ध मंगलमूर्ती डेव्हलपर्स. नाणेफेकीचा कौल मंगलमूर्ती डेव्हलपर्सने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले, तर देसाई युनायटेड या संघाने लवकरात लवकर हा सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात जायचं. ही नम्रतेची विनंती दोन्ही संघांना असेल. आता चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. शेवटचं एक षटक म्हणजे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावींची गरज आहे. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. अगदी शेवटच्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, एक आसमानी टोला आणि चेंडू गेलाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. आहा, सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. धन्यवाद डीजे. अगदी कलाई शॉट आपण जो म्हणतो, कलाई के सहारे मोड दिया और ये 6 रन. अगदी चेंडू अगदी हलक्या हाताने फ्लिक केला, परंतु गोलंदाजाचा वेग आणि त्या वेगाचा फायदा घेत फलंदाजांनी जो षटकार मारला. जर यांनी परत एक षटकार मारला तर महेश शिंदे व रोहन करंजकर अशा दोघांकडून मिळून 1,500 रुपयाचं. अरे मला षटकार मारून जर का हा सामना जिंकून दिला तर महेश शिंदे आणि रोहन करंजकर यांच्याकडून 1,000 रुपयांचं 2,000 रुपयांचं बक्षीस असेल. पुढचा चेंडू वेगवान चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि त्या दरम्यान धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होतोय. षटकारानंतर एक चांगलं कमबॅक आपण जो पाहतोय गोलंदाजाचं. पहिला चेंडू अगदी फ्लिक करून षटकार जो खेळून काढला. आता मात्र समीकरण असेल मित्रांनो, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावींची गरज आहे. 3 चेंडू 4 धावींची गरज आहे. अजय कदम
उर्फ चिक्या याने पहिल्या चेंडूवरती एक उतुंग षटकार खेचून काढला आणि त्यानंतर मात्र अखिलेश सिंगने एक सुंदर गोलंदाजी, अगदी यॉर्कर पद्धतीचे चेंडू, वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव घेतले. अमर गोरे यांनी नक्की स्ट्राईकला घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये अजय कदम धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी तो नवीन फलंदाज आलाय प्रशांत गायकवाड. चला यानंतर दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आपल्याला वारंवार त्या गोष्टीची माहिती दिली जाते, अन्यथा षटकं कमी केली जातील. दोन्ही संघांना ही सूचना देण्यात येते. चला चालू सामन्यावरती थोडंसं लक्ष देऊया. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धाब्यांची गरज आहे. आतापर्यंत अमर गोरे एक सुंदर फटकेबाजी करत होता, त्याच्या साथीला होता तो अजय कदम. अजय कदम बाद झाल्यानंतर आता सर्वस्वी जबाबदारी असेल ती अमर गोरे आणि आता नवीन आलेला फलंदाज आहे तो प्रशांत गायकवाड. पुढचा चेंडू वेगवान मारा, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार 4 धावांसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय एक दिग्गज संघाला नभवून रोहन करंजकर 11 हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचं या दरम्यान अभिनंदन आहे. तर जो संघ या ठिकाणी पराजित झाला त्यांचा देखील या ठिकाणी गौरव करण्यात येतोय. यापुढील समालोचनासाठी, पुढील सामन्याच्या समालोचनासाठी मी या ठिकाणी मनोज पाटील सरांना आमंत्रित करतोय. धन्यवाद. आवाज सिंहगड कर